नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। आपण आहोत जून महिन्याच्या सुरुवातीला आणि जून महिन्यामध्ये उन्हाळा कसा गेला अकोलेकरांना विचारायची गरज नाही। खूपच भयानक होता हा उन्हाळा, पण नेहमीसारखाच। तर म्हणूनच प्रकर्षाने हे जाणवतं की झाडांची किती गरज आहे आज अकोल्यात। त्यामुळे यावर्षी काय करायचं आहे, दरवर्षीप्रमाणेच एकच करायचं आहे, या वर्षी आपल्या मातीतील झाड लावायचे आहेत। म्हणजे स्वदेशी झाड, फॉरेनचे झाड लावणं बंद करा। आपल्या मातीतले जसे आंबा, चिंच किंवा मोगरा, जास्वंद किंवा रातराणी असे झाले, किंवा गुलाब वगैरे आपल्या मातीतले जे असतं ना ते लावून बघा, मजा बघा त्यांची। कारण असे झाड तुम्ही लावल्यानंतर त्याच्यावर येणारी जी पाखरं आहेत त्यांची मजाच वेगळी। तर याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। दाखवते कोणाच्या गार्डन मध्ये आले आणि माझ्या बरोबर आज कोण को कंडक्ट करणार। मंडळी, आज माझ्या बरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करणारे भेटा पल्लवीताई डोंगरे यांना। अकोल्यातील एकदम असं प्रसिद्ध नाव आहे, या खूप छान अँकर आहेत, सेलिब्रिटी अँकर म्हणूया, आणि तेवढ्याच छान अशा व्यक्तिमत्व आहे, म्हणजे दिलखुलास व्यक्ती। आणि फ्रेंड असेल जर ही तुमची, तर तुम्हाला माहित असेल की फ्रेंडसाठी उभं राहणं काय असतं ना, पल्ल्याकडनं शिका। आता माझंही नाव पल्लवी म्हणून हिला शॉर्ट फॉर्म पल्ल्या असं म्हणते मी। टेन्शन नको ना, कन्फ्युजन व्हायला नको तुमचं म्हणून। तर जेव्हाही आम्ही भेटतो आम्ही एकमेकांना हेच म्हणतो, आमच्या तर नावातच टॅलेंट आहे। येस, पल्लवीच्या नावातच टॅलेंट आहे। थँक्यू सो मच ताई, मला या भागाचा शूट करण्यासाठी तू संधी दिली। आता बघूया आपल्या मुलाखतीत काय होणार आहे। चला गार्डन गप्पा करूया। चला दाखवते, आम्ही कुणाच्या या सुंदर बगीच्यामध्ये उभे आहोत। आम्ही आलेलो आहोत माथणे परिवार ह्यांच्या बगीच्यामध्ये। कोण कोण आहेत परिवारात त्यांच्या सगळ्यांची ओळख करून देते। या दादा, या 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 बाबा, या नाही, या माझ्या बाजूला आहेत दीपालीताई माथणे। ह्यांचं दीपाली पैठणीज नावानी फार सुंदर सिल्कच्या साड्याचा हा व्यवसाय करतात। तर दीपाली खूप प्युअर सिल्क बघा, पाहिलं ना, प्युअर सिल्कच्या पैठणीचा व्यवसाय, प्युअर पैठणी। येस, हे आहेत विनोद दादा माथणे, आणि हे ह्यांचं सोन्याचं दुकान आहे, ज्वेलर्स आहे, माथणे ज्वेलर्स नावानी। अच्छा, तर ते अकोल्यामध्ये जेही लोक असतील त्यांना हे सुपरिचित असं नाव असणार आहे। आणि किती वर्षांपासून हा व्यवसाय आहे? जवळपास 30 वर्ष झाले। अच्छा, 30 वर्षांपासून ज्वेलरीचा शॉप आहे। अच्छा, आणि हे आहेत ह्यांच्या सगळ्यातले वडीलधारे मंडळी, बाबा म्हणूया। बाबा, तुमचं वय आम्ही ऐकतो 91 आहे, खरं आहे का? अच्छा, आणि हे आता दीपालीने मला सांगितलं की हे जे इथलं झाड आहे म्हणजे आंब्याचं, हे तुमच्या पत्नींनी लावलं होतं, म्हणजे त्यांच्या सासूबाई है ना? त्याच्याबद्दल काय सांगा? अचानक हे जेव्हा मकानचं काम चालू होतं त्यावेळेस असे झाड लावून होतो। अचानक मंदिराची पोंगी आणली होती लहानची, तेव्हा लावलं, त्याच्यापासून मग मकानचं काम चालू होतं। अच्छा, म्हणजे जेवढं दीपालीचं या घरातलं वास्तव्य आहे तेवढंच ह्या झाडाचं वास्तव्य, म्हणून मी जास्त काळजी घेते त्याची। आणि तुम्हाला मी मंडळी दाखवेनच की ह्याला सध्या इतका छान बार आलेला आहे, म्हणजे कैऱ्या भरपूर लागलेल्या आहेत। तर जेव्हाही दीपाली आता लोणचं टाकेल ते आपल्या सगळ्यांना देईलच। हो, नक्की नक्की। आपण कैऱ्या मागायच्या नाही मंडळी, कैऱ्या मागली घरी काम करावं लागतं, डायरेक्ट लोणचं घेऊन जायचं। तुम्ही जी झाडं ही लावली आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची माती तुम्ही वापरता? ही यांनी गाळाची माती आणलेली आहे, आणि याच्यासाठी शेणखत वगैरे घरी तयार केलेलं काही कंपोस्ट खत असं सगळं आम्ही हे वापरतो याच्यामध्ये। बरं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात हो हो। गोरक्षणला जे मिळतं ना शेणखत वगैरे, ते घेऊन येतात माझे मिस्टर, त्यांना फार आवड आहे जास्त। बाबांना पाणी द्यायची आवड आहे खूप जास्त। बाबा म्हणजे माझं नाही राहिलं लक्ष तरी बाबा व्यवस्थित सगळ्या झाडांना पाणी देतील। जसं की ताईने सांगितलं, दादांना ते मातीमध्ये सगळे खत कसे मिक्स करून आणायचे, आणि स्पेशली गौरक्षण संस्थानीतून अशी आवड आहे। तर आपण मातीकडे वळूया, मग बाबांकडे वळूया, कारण पाणी ते आवर्जून देतात, त्याही प्रश्नाकडे आपण वळणार आहोत। दादा, तुम्ही जे खतासाठी तुमचं जे प्रेम आहे की ते व्यवस्थित खत दिल्यानंतरच त्या झाडाची वाढ होते, आपल्याला बरेच दर्शक बघत आहेत। आम्ही पीकेला जे प्रदर्शनी लागते तिथून सगळं आम्ही जैविक खत वगैरे हे सगळं घेऊन मागवतो। त्या हिशोबाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे थोडं देतो असं, आणि काही गौरक्षण म्हणून शेणखत आणतो। तर तुम्हाला रिझल्ट दिसतोय त्या खताचा? व्यवस्थित राहते झाडे अशी हिरवीगार, आणि उखरी वगैरे करणं सगळं
यांच्याचकडे असतं झाडांचं. म्हणजे तुम्ही पण बऱ्याच वेळ या झाडांना देता. खूप हो, जास्त. सकाळी माझे 2 तास रोज असते झाडांसाठी. म्हणजे झाडांच्या याची तुम्ही जसं सांगितलं की 2 तास तब्बल वेळ तुम्ही हो, सकाळी देता हा, तुमच्या त्याच्या- शेड्यूलचा. त्यामध्ये काय करता आपण? काय करतं म्हणजे माती थोडी खालीवर करायची, उकरी. म्हणजे पाणी एक दिवस पाणी थांबून द्यायचं, दुसऱ्या दिवशी मग त्याची माती खालीवर करायची. झाडाचे जे खराब पानं पडलेले असते ते साफ करायचे, म्हणजे त्याच्या जेणेकरून त्याच्यामुळं मच्छर होणार नाही. अशा प्रकारची तुमची निगा असते. जसं की आपल्याला मातीविषयी या दोघांनी पण सांगितले, पण माझ्या सोबत बाबा आहेत. बाबा जे आहेत ते आवर्जून पाणी मात्र झाडांना घालतात. आणि बाबांचं एज 91 आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं बाबांचं एज त्यांनी सांगितलं 91 आहे. बाबा, तुम्हाला का बरं इतकं प्रेम झाडांविषयी, पाणी वगैरे देणं? पूर्वीपासूनच ह्याची खरं चालू, त्याच्यामुळे झाडाची आवड आणि मंदिराची झाडं लावली आहे त्याची माझी सेवा आहे. बरं, म्हणजे मंदिरात तुम्ही झाडं लावून सेवा देतात? हे घरून तयार करून लावले काही. बापरे, मी सांगितलं ना. खरं तर पर्यावरणासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या घरात आपण झाडं लावतो, परंतु मंदिरामध्ये जाऊन बाबा या वयातही त्यांचा जज्बा खरंच. आणि अजून एक मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की घरी झाडं छान तयार करतात, व्यवस्थित मंदिरात नेतात आणि ते घरून बकेटीने आणि मग्गा घेऊन पाणी घेऊन तिथे उन्हाळ्याचं पाणी टाकायला जातात त्या मंदिरात, आताही या वयात. बापरे, इतके वर्षांपासून हे झाड आहेत, तर या झाडांवर एखादा प्लांट प्रॉब्लेम प्रामुख्याने बघायला मिळालाय का, की हा सतत येतो? या पामच्या तर झाडांवर नाही, पण तुळशीवर वारंवार एकच होते. तुळशी कधी कधी खूप बहरलेली असते आणि कधी कधी आपोआपच अशी खुरटल्यासारखी होऊन जाते, म्हणजे त्याला झाडं म्हणजे असे पानं नाही राहत, काही नाही. आता 15-1 दिवसापूर्वी चांगली हिरवीगार झाली होती तुळशी, अच्छा, पण परत तशीच होते. मला असं वाटतं की ते बहुतेक उन्हामुळे होत असेल, ऊन त्याला व्यवस्थित मिळत नाही म्हणून. उन्हाचाच प्रॉब्लेम आहे. नाही तर मग बाकी खूप छान होते कधी कधी आपोआपच. आणि आपोआपच उपाय काय करतात? तर मग हे आहे ना, दादा सांगितलं. PTV ला आम्ही गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं का तुळशी हे रात्रीचीच फवारणी करायची, त्यासाठी तुळशी हिरवी राहील. हे तुळशीचे खराब होते ते होणार नाही. मग एकदा दाखवून देता का हे हो. प्रेक्षकांना? चालेल. हे कुठून आणलेलं आहे हे आपण? तापी काकू कडून. अच्छा, प्रसन्न तापी आहे ना. तर ज्यांना काकूंचा नंबर लागेल मी खाली स्क्रीनवर देईन, त्यांनी संपर्क साधावा की जर तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर. यांनी थोडा फरकही पडला आम्हाला. आमच्या बाकीच्याही तुळशा ज्याच्यावर रोग पडत होता ना, तर त्यांनी कमी झालं, भरपूर कमी झालं त्यांनी आता. आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे बरं हो, मंडळी? हे ऑर्गॅनिक आहे अगदी. गोमूत्राचा शिडकावा आहे त्याच्यामध्ये. अच्छा, आपल्या ह्या गार्डन मध्ये आता एखादं झाड चालत नाही असं काही आहे का? नाही, असं तर कुठलंच नाही आहे, कारण सगळे झाड अगदी आमचे प्रिय झाड आहेत सगळे. त्याच्यामुळे एकही काही असं हे नाही. उलट आम्हाला अजूनही काही काही झाडं खूप लावावेशी वाटतात, पण जागेच्या अभावामुळे थोडा विचार येतो. सूर्यप्रकाश मग आम्हाला टेरेसवर ठेवतो ना, म्हणून तर आम्ही आता हे म्हणजे पाम कच्चे झाड कसे उन्हाळ्याचे आम्ही खाली घेऊन येतो. हो, कोकिळा, पक्षी त्यांच्यासाठी पाण्याची पण व्यवस्था केलेली असते. अच्छा, तर सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटत असेल ना, मस्त. पक्ष्यांच्या आवाजाने जाग येत असेल. यांचे 2 तास कसे जातात यांना कळत नाही. पण बरं आहे, ही सवय ना दादा ठेवा तुम्ही 2 तास इथे घालवण्याची. त्यांनी पुढचं जे असं टेन्शन म्हणजे आपण तणावमुक्त असतो पूर्ण दिवसभर. नाही, खरंच खरोखरच खूपच छान वाटते सकाळी उठल्यावर. असं वाटते अंगणातच जेवण पण अंगणात करावं असं वाटतं. आणि आम्ही बरेचदा अंगणात बसून जेवतो पण. चला, डब्बा पार्टी करायची का हिच्या घरी? ज्यांना करायची दीपालीशी बोला. आणि मेनू पण मीच सजेस्ट करेन. पहा, मग इथे आले की सगळं तिच्या मर्जीने करावं लागेल. जसं की आपण झाडांसाठी कुठली माती वापरायची आणि हे कुटुंब कसं त्याची निगा राखते हे आपण बघितलेलं आहे, परंतु या झाडामध्ये कीटकनाशकांचा काही वापर असतो का, याविषयी काय सांगा? फार काही विशेष असं म्हणजे कीटकनाशकांचा आम्हाला काही त्रास नाहीच आहे ह्या झाडांमुळे. असं तर असं विशेष काही हे करावं नाही लागत. पण आता ते तापी काकूंकडनं ते एक हे घेतलेला आहे फवारा, तो फक्त आम्ही स्प्रे करतो तेवढा. एक तो मला वाटते याचा आहे तो गोमूत्राचा वगैरे, तर तो फक्त स्प्रे करतो कधी कधी. पण बाकीच्या विशेष झाडांना असं काही कीटकनाशकाची गरजच नाही पडली अजूनपर्यंत. तर दीपाली, आम्ही ही जी मेहनत पाहतोय ना, ही किती वर्षांची आहे? याला तर आता म्हणजे माझ्या लग्नापासून आहेतच हे झाड बहुतेक. किती वर्ष झाली लग्नाला? आणि माझ्या लग्नाला 25 कंप्लीट झाले, 26वा सुरू आहे आणि हे झाड बरोबर 26 वर्षाचं आहे. प्रामुख्याने तर पामच बघायला मिळेल सगळीकडे छान. आणि हे कडीपत्त्याचं झाड, याला पण आता 15-1 वर्ष झालेले आहेत. आणि हे 3ऱ्या मजल्यापर्यंत उंच होतं, आम्ही ते आता तोडलं. जसं की आम्ही तुमच्या घरात एंट्रन्स केल्यानंतर
खूप छान अशी ग्रीनरी दिसते, पण थोडस मला असं वाटतं की सूर्यप्रकाशाची विरुद्ध बाजू दिसते, की इथे थोडा कमी सूर्यप्रकाश दिसतो. खूपच कमी. म्हणजे फुलाचे झाड तर अजिबातच येत नाही सूर्यप्रकाश नसल्यामुळं. हे पण झाड आम्ही सर्व आता आज तुमचा कार्यक्रम ठरवून सर्व खाली आणलेले तर सर्व टेरेसवर ठेवतो आम्ही, जेणेकरून सूर्यप्रकाश पडावा, झाड छान व्हावं. नाही तर खाली सूर्य ह्या आंब्याच्या झाडामुळे सूर्यप्रकाश खूप कमी असतो. अंगणामध्ये आणि इथे तर फुलाची झाडं फार जास्त दिसत नाहीत तुम्हाला सगळे. पण तरीही ते थांबले नाहीत. जरी सूर्यप्रकाश नसेल तरीही त्या सूर्यप्रकाश नसताना कुठले झाडं आपल्या बगीच्यात वाढतील याचा त्यांनी अभ्यास करून ही झाडं लावली आहेत. परंतु सगळ्यात कठीण कुठलं झाड गेलं लावताना, म्हणजे जगवणं त्याला जास्तीत जास्त फुलाचे झाडं. आणि इथे आम्ही ना एक बेलाचं झाड लावलंय. हे याला ना 5 वर्ष झाले. आम्ही इतकं म्हणजे त्याला जगवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मधात खूप छान फुलतं आणि मग परत असं खुरटल्यासारखं होऊन जातं ते झाड आपोआपच. म्हणजे इथे या झाडाला जगवणं फार कठीण खूप 5 वर्ष झाले त्याला, आहे ते 5 वर्षापासून. आणि कोणी म्हणे की याला वेळ लागतोच, पण ते नंतर होईल तेव्हा चांगलं होईल, तर मग आम्ही त्याला अगदी 5 वर्षापासून सांभाळतोय. 5 वर्ष झाले ते झाड कुठल्या परिस्थितीत आहे तुम्ही बघताय, पण तरी सुद्धा यांची जिद्द थांबली नाही. त्या झाडासाठी जे असलेलं प्रेम, त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी गोष्ट की इथे कुठलं असं झाड सोप्या पद्धतीनं पटकन चटकन वाढ. पामचे झाड सगळे असे आहेत की छान हिरवळ पण खूप छान वाटते आणि त्याला काही असं विशेष खूप मेंटेनन्सची गरज काही अशी वाटली नाही आम्हाला. कलमी आंब्याचं काल अजून तयार केल्या 2 झाडं. ते कुठे लावा त्याचा विचार अजून चालू आहे. जागा नाही गेला. अच्छा, म्हणजे तुम्ही मंदिर वगैरे असं शोधत आहे का कुठे द्यायची ते झाड? नाही, मंदिराचे झाड तयार केलेच आहे आणि इथून वरती ठेवले आहे. आता एवढा आंबा झाला, पोत्यात तयार आहे. आता इथं लावा कुठे याचा विचार चालू आहे. कलमी आंबा आहे, शेवंती आंबा. चला, ह्यांच्याकडे रोप तयार आहे, झाड लागलं की आपल्याला परत कळवतीलच. म्हणजे आंबे दीपालीकडे असणार आहेत. कुठे लावा काय लावा विचार पडते. उल्हासानं झाड तयार केले. तसे पाऊस पडल्यानंतर या कुंड्या खाली होत्या, त्याच्यात माती टाकून ज्वारीचे दाणे टाकून दिले आणि दिवाळी कोजागिरीला जी खोपडी लागते ना, मंदिराचे पैसे दान करायचे. त्याला रोज सकाळी कुंडीत पण टाकायचं. अशा 5-7 खोप्या तयार करायच्या, घरी कामं पडते आणि मंदिरात लग्न असते तुळशीचं. वरती बाबांनी तुरीचे दाणे टाकून तुरीचं झाड पण लावलं होतं. त्याची आम्ही थोड्या शेंगा निघाल्या, त्याची आम्ही खाल्ली भाजी. त्यांना आवड आहे असं. आणि पावसाळ्यामध्ये वेल लावल्या जातात. कारल्याचा वेल आहे, टाकू दे, दोडक्याचा टाकू दे. मग ते झालं की मग त्याचं हे संपलं की मग ते काढून आम्ही हे करून इथून असा वरती चालला जातो. लावला होता. हो, तो खाली दिसतही नव्हता. माडीवर नेला. तो फक्त माडीवरच होता, खाली वाटतही नव्हतं की कारल्याचा वेल खालून वर आलाय. बघा, ह्यांचा उत्साह ना आपल्याला लाजवेल असा आहे. 91 वर्ष हे ह्यांचं वय सांगतायत म्हणून फक्त विश्वास ठेवूया, नाहीतर तर अजिबात वाटत नाही. आता इथं शहरात राहिल्यामुळं करमणूक काय करावं, चांगलंय. अशी करमणूक सगळ्यांनीच करावी, है ना.
तर मंडळी, आम्ही आता सध्या मस्त इथे बागेत बसल्यासारखे बसलोय डब्बा पार्टीला. आता फक्त एकच ओरडायचं राहिलाय, दीपाली खाना दो, दीपाली खाना ते दो. तयार आहे आणि खूप छान हेल्दी मेनू बनवलेला आहे मी. पाहूया. बरं दीपाली, मला हे सांग, प्रत्येकाला आपली बाग खास वाटते, तुला तुझ्या बागेचं काय वैशिष्ट्य वाटतं? मला माझ्या बागेचं वैशिष्ट्य वाटते खास म्हणजे हिरवळ. सगळं म्हणजे सकाळी उठल्या असं छान हिरवगार डोळ्यांना दिसतं. आणि मेन आहे माझं आंब्याचं झाड. ते तर म्हणजे कसं आहे की त्याला बिलकुल काळा टिकाच लावायला पाहिजे. ते आमच्या घराचं म्हणजे काय म्हणतात, एक शुभ प्रतीक आहे असं. कोणी एंट्रन्सला येतं वा आंब्याचं झाड. आणि मी सांगताना हेच सांगते की जिथे आंब्याचं झाड आहे ना, ते माझं घर. जिथून आंब्याचं झाड दिसेल ते माझं घर. चला, अशी जर झाडांमुळे प्रत्येक घराची ओळख झाली तर किती छान होईल ना मंडळी. तर तुमच्या घरी पण असं छान झाड मोठं लावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराची ओळख त्या झाडावरून देता येईल. माझ्या घराची ओळख सांगू का? बकुळीचं झाड आहे मोठं. आणि कोणाला जर आंब्याचं झाड हवं असेल लावलेलं, तर आमच्या बाबांनी लावून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही इथून घेऊन जाऊ शकता. 12 आंबा आहे का? नाही, म्हणजे आता सीझन मध्ये येतो बस. अच्छा, गोड आहे? खूप आंबट आहे, पण म्हणजे खास ना म्हणजे लोणचं आणि परत याचा साखर आंबा छान होतो, कारण याच्या दशा नसल्यामुळे. आणि याचा गर काढून जर आपण साठवून फ्रीज मध्ये असं म्हणजे शिजवून ठेवून दिला ना, तर 12ही महिने तुम्हाला पण वगैरे पिता येतं, कैरीचं पण. चला, म्हणजे हा लोणच्यासाठी उपयुक्त असं ह्यांच्याकडचं आंब्याचं झाड आहे. छान आहे आंबा आमचा. बरं दादा आणि दीपाली, तुम्ही प्रेक्षकांना आमच्या काय सल्ला द्याल की त्यांनी जर का असा बगीचा करायचा म्हटलं तर सुरुवात कुठून करावी? एक दिवस सुट्टीचा असते प्रत्येकाचा, सर्व्हिसवाल्यांचा. त्या दिवशी सर्व त्यांनी बगीच्याकडे देखभाल करावी. आम्ही जसं हे सुरुवात आम्ही जेव्हा हे होतं लॉकडाऊन, त्या आमचा बगीचा तेव्हा वाढलेला आहे. म्हणजे तेव्हा आम्ही झाडं कुंड्या विकत आणून, तेव्हा माती खेड्यावर जाऊन शेतातून माती आणून कुंड्या तयार करून आम्ही तेव्हा झाडे लावले लॉकडाऊन मध्ये. ओके, दीपाली तुला काय सांगायचं आहे, काय करावं? मला हे सांगायचं आहे की जागे अभावी जर प्रॉब्लेम असेल तर आपण कुंड्यांमध्ये थोडाफार तरी छोटासा तरी एक बगीचा तयार करू शकतो. लावायला पाहिजे असं मला सगळ्यांनाच म्हणायचं आहे. आणि मला हे पण आवर्जून सांगायचं की माझा मुलगा मुंबईला असतो, तर त्याच्या रूमवर त्याचा पार्टनर आणि तो दोघच जण राहतात, पण तरीही त्यांनी तिथे तुळशीचं रोप लावलेलं आहे. एका कुंडीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं आहे. ते रोज त्याला पाणी वगैरे घालतात, व्यवस्थित काळजी घेतात. आणि मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे मला त्याची एक खूप चांगलं वाटलंय. झाडांचे संस्कारही मुलांना द्या, जेणेकरून आपल्याला येणारी ही धरती हिरवी ठेवण्यास मदत होईल. तर मंडळी, तुम्हाला हा गार्डन गप्पाचा एपिसोड कसा वाटला, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेच्या आहे. आणि मी संपूर्ण माथने कुटुंबाचा धन्यवाद मानते की तुम्ही आम्हाला संधी दिली तुमच्या या सुंदर बगीच्याचं छान प्रकारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची. तर खूप खूप धन्यवाद दीपाली ताई. खूप खूप धन्यवाद तर तुमचे सगळ्यांचे की तुम्ही आमच्या गार्डनला एवढं महत्व दिलं की इथे आम्ही शूट करू शकतो. आज आम्हालाही वाटतं की आमचं गार्डन खूप मोठं आहे. दादा, तुमचे पण धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचे धन्यवाद म्हणजे बाबांचे, कारण आज बाबांचं वय हे 91 वर्ष आहे, पण तरी सुद्धा त्यांची जिद्द आहे झाडं लावण्याची. ते झाड फक्त आपल्या कुटुंबापुरतं किंवा आपल्या घरालाच फल फूल देणारं असावं असं नाही, तर समाजासाठी पण त्यांचं खूप मोठं कार्य आहे. आजही टेरेसवर, इथे सूर्यप्रकाश कमी आहे म्हणून टेरेसवर त्यांनी पोत्यात असंख्य झाडे लावली आहेत. अद्यापही त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या घरी जर जागा असेल तर तुम्ही ते झाड नेऊ शकता. तर संपूर्ण माथने कुटुंबाचं खूप खूप धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाच्या ज्या मुख्य सूत्रधार आहे डॉक्टर पल्लवी यांचे, की पुन्हा एकदा त्यांनी मला इथे संधी दिली. धन्यवाद.